25 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबईच्या अंधेरी भागात राहणारी 15 वर्षांची वंशितारा ठौर हिने आपल्या घरी सांगितले की ती शाळेत जात आहे. पण संध्याकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. घरी न परतल्याने तिच्या घरच्यांची काळजी वाढली. तिच्या आई वडिलांनी आधी तिला आसपासच्या परिसरात शोधले, पण काहीच पत्ता लागला नाही. शेवटी हार मानून ते अंधेरी पोलीस ठाण्यात गेले आणि तिथे वंशिताराच्या हरवण्याची तक्रार दाखल केली. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या भयंकर गुन्हा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वंशितारा नाबालिक असल्यामुळे पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा नोंदवला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी नवगाव रेल्वे स्टेशनजवळ काही स्थानिकांना एक झुडपाजवळ एक मोठा सुटकेस आढळला. सुटकेस दिसायला संशयास्पद होता. जणू काही तरी गडबड होती. त्यांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्यातून दुर्गंधी येत होती. याची माहिती लगेच नावगाव रेल्वे पोलिसांना दिली. हा हत्या प्रकरण असल्याचा संशय येताच नावगाव पोलिसांनी अंधेरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सुटकेस उघडून पाहिले तर त्यात एक मृतदेह, शाळेची गणवेश आणि एक जुना ब्लँकेट आढळला. लगेच त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्या शाळेच्या गणवेशावरून पोलिसांनी ती शाळा शोधून काढली. पोलिसांनी लगेच वंशिताच्या घरच्यांना थोडक्यात घटनेची माहिती दिली. पोलीस ठाण्यात बोलावून वंशिताराच्या आई वडिलांनी धीर धरून पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी सांगितले की एक अनोळखी मुलीचा मृतदेह सापडला आहे आणि ते तिच्या मुलीच्या असण्याची शक्यता आहे. त्यांनी धीर करून त्या मृतदेहाची ओळख पटवायची होती. पोस्टमॉर्टम हाऊसला पोचताच त्यांनी ओळखही की ती त्यांचीच 15 वर्षाची मुलगी वंशिता होती, जी 1 दिवसांपूर्वी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. वंशिताचे आई वडील रडून रडून बेहाल झाले होते. पोलिसांनी त्यांना धीर दिला आणि सांगितले की आम्ही तुमच्या मुलीला परत आणू शकत नाही, पण आम्ही तिच्या खुन्याचा लवकरच पकडू. त्यानंतर पोलिसांनी त्यांना विचारले, तुम्हाला कोणावर शंका आहे का, ज्यांनी वंशिताचा खून केला असावा, किंवा तुमची कोणाशी काही दुश्मनी होती का? हे ऐकून घरच्यांनी लगेच उत्तर दिले, हो, आम्हाला एका मुलावर शंका आहे, कारण तो मुलगा आमच्या मुलीला त्रास देत होता. आम्हाला शंका नाही तर खात्री आहे की त्यानेच वंशिताचा खून केला असावा. काही दिवसांपूर्वी आम्ही त्याला चांगलंच धमकावलं होतं आणि सांगितलं होतं की त्याने पुन्हा आमच्या मुलीशी बोलायचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. त्यानंतर त्यांनी पोलिसांना त्या मुलाचे नाव सांगितले, संतोष मकवाना. वंशिताच्या घरच्यांनी पोलिसांना संतोषचा मोबाईल नंबर आणि त्याचे पत्ताही दिला. पोलिसांनी लगेच संतोष मकवाना बद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि एक पोलीस टीमने संतोषच्या घरावर छापा मारला. पण संतोष तिथे नव्हता आणि जे नंबर घरच्यांनी पोलिसांना दिले होते ते नंबर सुद्धा बंद येत होते. हे स्पष्ट होते की ज्याच्यावर संशय आहे तो त्याचे फोन बंद करून पोलिसांपासून लपवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनाही हे एक मोठं आव्हान होतं, कारण त्यांना समजत नव्हतं की बंद असलेला मोबाईल नंबर वापरून संतोषला कसं पकडावं. आता मुंबई पोलिसांसमोर एक कठीण समस्या उभी राहिली होती. यानंतर पोलिसांनी तो मोबाईल नंबर सर्व्हेलन्सवर ठेवला, म्हणजे तो नंबर चालू झाला की पोलिसांना लगेच माहिती मिळेल. पोलिसांच्या प्रयत्नांनी लवकरच फळ दिले. 27 ऑगस्ट रोजी पोलिसांनी पाहिलं की संतोषचा मोबाईल फक्त 10 सेकंदासाठी चालू झाला होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित तपास करून तो मोबाईल कोणत्या ठिकाणी चालू झाला होता त्याचा माग काढायला सुरुवात केली. मुंबई पोलीस संतोष मकवाना आणि विशाल यांच्या मागावर होते. त्यांचा मोबाईल फोन ट्रेस करण्यासाठी त्यांनी सर्व्हिस प्रोव्हायडर आणि अन्य स्रोतांचा वापर केला. त्यातून एक महत्त्वाची माहिती समोर आली. संतोषचा फोन मुंबईत नव्हता, तो अहमदाबादमध्ये चालू झाला होता. आता पोलिसांना कळले की फोन अहमदाबादला रेल्वे स्टेशनजवळील टॉवरवर
फक्त 10 सेकंदासाठी कनेक्ट झाला होता आणि तेव्हा वेळ होती सकाळी 5 वाजण्याची. हे पाहून पोलिसांना वाटले की संतोष आणि विशाल मुंबईहून ट्रेनने अहमदाबादला आले असावेत आणि तिथे उतरून लपण्याचा प्रयत्न करत असतील. त्यानंतर नायगाव पोलिसांनी अहमदाबाद पोलिसांशी संपर्क साधला. अहमदाबाद पोलिसांनी रेल्वे स्टेशन आणि आसपासचे हॉटेल्स, लॉजेस, रस्त्यावरचे CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. परंतु पुढचा तपास करूनही अहमदाबाद रेल्वे स्टेशनच्या आसपास कोणत्याही CCTV मध्ये संतोष आणि विशाल दोघेही दिसत नव्हते. ना ते ट्रेनमधून उतरताना दिसले, ना स्टेशनच्या बाहेर जाताना आणि ना हॉटेल किंवा लॉजमध्ये. कुठेही ते पोलिसांना सापडले नव्हते. आता पोलिसांसमोर हे मोठं आव्हान उभं राहिलं होतं की जर हे दोघं अहमदाबादला आले असतील तर ते अचानक कुठे गायब झाले. तपास चालू ठेवताना पोलिसांना असे लक्षात आले की वसईहून एक ट्रेन अहमदाबाद मार्गे राजस्थानला जाते, जी बेंगळूर, कर्नाटकहून सुरू होते. त्यामुळे शक्यता होती की हे दोघं त्या ट्रेनमध्ये बसून गुजरातमधून राजस्थानकडे गेले असतील. कारण सकाळी 5:02 वाजता जेव्हा संतोषचा मोबाईल चालू झाला होता तेव्हा ती ट्रेन अहमदाबादमध्ये थांबलेली होती. त्यामुळे पोलिसांचा असा अंदाज होता की हे दोघे ट्रेनमध्येच होते आणि अहमदाबादला ट्रेन थांबते असताना संतोषचा फोन क्षणभरासाठी चालू झाला होता. वसई रेल्वे स्टेशनवर एक ट्रेनच्या अचानक ऑन झालेल्या सिग्नलमुळे पोलिसांच्या तपासाला सुरुवात झाली. वसईपासून राजस्थानपर्यंत या ट्रेनचा संपूर्ण रूट तपासायला आदेश देण्यात आले. मुंबई पोलिसांनी हे प्रकरण खूप महत्त्वाचं होतं, कारण वंशिता नावाच्या मुलीच्या खुनाचा तपासात हा एक मुख्य सुराग ठरू शकतो असं त्यांना जाणवत होतं. तपास करत असताना पोलिसांनी वसई स्टेशनच्या CCTV फुटेजची तपासणी केली आणि त्यातून त्यांना एक महत्त्वाची बातमी मिळाली. त्या दिवशीच्या CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते की 2 मुलं ट्रेनमध्ये चढत आहेत. त्यांची ओळख पटली. हे दोघं म्हणजे संतोष आणि विशाल. पोलिसांना आता खात्री पटली की या दोघांचा संशय वंशिताच्या खुनात हात असू शकतो. हे दोघं ट्रेनच्या इंजिनाच्या मागच्या डब्यात चढल्याचंही पोलिसांना दिसलं. या तपासाच्या दिशेने पुढे जाताना नायगाव पोलिसांनी अहमदाबादला आणि त्यापुढील सर्व स्टेशनवरील पोलिसांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की तुमच्याकडील CCTV फुटेज तपासा. कदाचित हे दोघं तुम्हाला त्या फुटेजमध्ये दिसतील. स्टेशनवर CCTV तपासताना पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक खोलात जाऊन अभ्यास केला. गुजरातच्या अनेक स्टेशनवर CCTV फुटेज तपासण्यात सांगण्यात आले. पोलिसांनी एक टीम प्रत्येक स्टेशनवर CCTV फुटेज तपासण्यात गुंतली होती. मात्र इतकं सगळं करूनही हे दोघं दिसत नव्हते. त्यांचा कोणताही ठाव ठिकाणा मिळत नव्हता. मुंबई पोलिसांनी विचार सुरू केला, हे दोघं अहमदाबादच्या दिशेनेच का गेले असतील, दुसऱ्या कोणत्या दिशेने नाही का? त्यानंतर पोलिसांच्या तपासात असं लक्षात आलं की संतोष मकवाणा, ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे, त्याची आजी पालनपूर येथे राहते, जी अहमदाबादपासून सुमारे 146 किलोमीटर अंतरावर आहे. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांना खात्री पटली की हे दोघे कदाचित पालनपूर स्टेशनवर उतरले असतील. मुंबई पोलिसांनी लगेच पालनपूर रेल्वे पोलिसांनी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितले, तुम्ही ताबडतोब CCTV फुटेज तपासा. कदाचित हे दोघं तुम्हाला तिथेच दिसतील. जर काही दिसलं तर लगेच आमच्याशी संपर्क साधा. तपासणी अधिक तपशीलवार करण्यासाठी मुंबई पोलिसांनी संतोष आणि विशाल यांचे वर्णन पाठवलं. त्यांची उंची, कपडे, ट्रेनमध्ये बसल्याचा अंदाज, सर्व गोष्टी पाठवल्या. तपासात अधिक तत्परता आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी पालनपूरला 2 पोलीस अधिकारी पाठवले. पालनपूर पोलिसांनी देखील आपला CCTV तपास सुरू केला. CCTV फुटेजच्या तपासणी दरम्यान पोलिसांना अनेक ट्रेनचे व्हिडिओ पाहावे लागले. प्रत्येक क्षणावर लक्ष देणं आवश्यक होतं. स्थानिक पोलिसांनी देखील हे काम अतिशय गांभीर्याने केलं, कारण हे प्रकरण मुंबईतील पोलिसांचं होतं आणि त्यात एका निर्दोष मुलीचा खुनाचा तपास चालला होता.
या दरम्यान मुंबई पोलिसांनी त्यांच्या टीमला सांगितले की जर त्यांना संतोष आणि विशाल यांचा पत्ता लागला तर तातडीने त्यांच्यावर नजर ठेवून त्यांच्यावर निगराणी ठेवावी. तपासामध्ये आलेले अडथळे, ते करत असलेले प्रयत्न आणि या दोघांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, सर्व गोष्टींमुळे पोलिसांच्या सहनशीलतेची कसोटी लागली होती. CCTV फुटेजच्या अनेक फलकांमध्ये हे दोघं दिसत होते, परंतु त्यांच्या डोक्यावर कॅप्स घालून आणि चेहरा लपवून वागत होते, ज्यामुळे ओळख पटवणं कठीण जात होतं. काही वेळानंतर पोलिसांनी एका फुटेजमध्ये त्यांना दिसणारी छवी मिळवली आणि त्यानुसार पुढील तपास सुरू ठेवला. संतोष आणि विशाल यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी त्या भागात राहणाऱ्या त्याच्या परिचयातील लोकांकडे विचारणा सुरू केली. त्यांच्या आजीच्या परिसरातील अनेक लोकांना पोलिसांनी विचारलं, तुम्हाला हे दोघं दिसलेत का? आणि काही प्रमाणात लोकांच्या तक्रारीवर आधारित माहिती मिळू लागली की हे दोघं त्या भागात फिरले असावेत. तपास सुरू असताना मुंबई पोलिसांनी सर्व रेल्वे स्टेशनच्या CCTV फुटेजवर नजर ठेवली आणि प्रत्येक घटनेत निरीक्षण केले. प्रत्येक नवीन साक्षीदार, हरवलेला पुरावा आणि यातील गुंतागुंत पोलिसांनी या तपासात अधिक खिळवून ठेवत होती. मुंबई पोलीस टीम पालनपूर मध्ये पोहोचली आणि संतोषच्या आजीच्या घरी छापा मारला, परंतु संतोष तिथे देखील मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी आजीला आणि घरातील इतर लोकांना विचारपूस केली, पण आजीने ठामपणे सांगितले की तिला संतोषबद्दल काहीच माहिती नाही. तो इकडे आलेला ही नाही. उलट आजी पोलिसांना विचारायला लागली की काय झालंय, आम्हाला काहीही माहिती नाही. पण आजीच्या बोलण्याच्या पद्धतीवरून पोलिसांना संशय आला की कदाचित ती संतोषला वाचवण्यासाठी खोटं बोलत असावी. परंतु पोलिसांनी त्या वृद्ध महिलेसमोर काहीही कडकपणा न दाखवण्याचा निर्णय घेतला, कारण संतोषला पकडल्याशिवाय ती खोटं बोलत असेल असं ठामपणे सांगता येत नव्हतं. काही दिवसांनंतर पोलिसांना वाटलं की प्रकरण थोडं शांत झालं आहे, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आजीच्या घरावर छापा मारला. परंतु यावेळीही त्यांना निराशाच पदरात पडली, कारण संतोष आणि त्याचा मित्र विशाल दोघेही तिथे नव्हते. आजीने पुन्हा तोच जुना उत्तर दिले की संतोष कुठे आहे हे तिला माहीत नाही. तुम्ही का येता आहात इकडे, आम्हाला त्रास देता आहात, असं म्हणत तिने पोलिसांना तिथून जाण्याची विनंती केली. पोलिसांना संशय सुटू लागला होता, पण त्याच वेळी पोलिसांना एक अनोळखी नंबरवरून फोन आला. फोनवर असलेल्या व्यक्तीने सांगितले की त्यांनी पालनपूरमध्ये त्या वृद्ध महिलेच्या घरी 2 तरुण मुलांना पाहिले आहे. हेच ते घर होतं जिथे पोलिसांनी 2 वेळा छापा मारलेला आहे, पण काहीही हाती लागलं नव्हतं. पोलिसांनी त्यांच्याकडून अधिक माहिती विचारली, पण तो व्यक्ती पहिल्यांदा काहीही सांगण्यास नकार देत होता. अखेर पोलिसांनी त्याला विश्वासात घेतल्यावर त्याने आपली ओळख उघड केली. ज्याचा संतोषच्या आजीबरोबर संपत्तीबाबत काहीतरी वाद सुरू होता, म्हणजेच एका अर्थाने संतोषच्या आजीचा शत्रूच होता. आता त्याला बदला घ्यायची संधी दिसत होती, म्हणून त्याने पोलिसांना माहिती दिली. त्या विचारातच तिने पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं होतं. माहिती मिळताच पोलिसांनी संतोषच्या आजीच्या पालनपूरच्या घरी अचानक धाड टाकली. यावेळी संतोष आणि विशाल दोघंही पोलिसांच्या हाताला लागले आणि अशा प्रकारे पोलिसांनी पालनपूरमधून त्यांना अटक केली. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना 34 दिवसांची मेहनत घ्यावी लागली होती आणि हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागला होता. त्यानंतर पोलिसांनी संतोष आणि विशालला मुंबईत आणलं आणि त्यांच्यावर कसून चौकशी केली. शेवटी संतोषने वंशिता हत्या प्रकरणातील गुन्हा कबूल केला. संतोषने सांगितले की या कहाणीची सुरुवात सोशल मीडियावरून झाली होती. 15 वर्षांच्या वंशिताची ओळख संतोषने सोशल मीडियावर झाली, कारण वंशिता आणि संतोष दोघंही मुंबईचे रहिवासी होते. रोज सोशल मीडियावर ते एकमेकांशी बोलत असत. हळूहळू या चॅटिंगच्या माध्यमातून त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर वंशिता संतोषवर प्रेम करू लागली. काही काळानंतर ते एकमेकांना प्रत्यक्ष भेटू लागले. विशालचे घर जुहू येथे होते आणि संतोष त्याच्या गर्लफ्रेंड वंशितासोबत तिथे भेटायला गेला.
ते एकत्र वेळ घालवत असत आणि मग आपापल्या घरी परतत असत. हे असंच अनेक महिन्यांपासून चालू होतं. एके दिवशी वंशिताचे घरचे त्यांना एकत्र पाहून संतापले. त्यांना वाटलं की संतोषने वंशिताला फसवलं आहे आणि त्यांना आकर्षित करून तिच्यावर प्रभाव टाकला आहे. यामुळे घरच्यांनी संतोषला चांगलाच धडा शिकवला. त्याला वंशितासमोर अपमानित केलं. त्या दिवशी संतोषला फार अपमान वाटला, पण त्याने मनात ठरवलं की ह्या अपमानाचा बदला नक्कीच घेईल. वंशितानेही संतोषपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. ती त्याला भेटत नव्हती, फोनवरही बोलत नव्हती. यामुळे संतोष अजूनच निराश झाला. अखेर त्याने तिला शेवटचं भेटण्याची विनंती केली आणि सांगितलं, तुझ्या घरच्यांनी तुला माझ्यापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. मला देखील मारहाण केली होती, पण तरीही मी शेवटचा एकदा तुला भेटू इच्छितो. वंशिता आणि संतोषचं रिलेशनशिप गेल्या काही दिवसात ताणतणावपूर्ण झालं होतं. वंशिताचं घरच्यांनी लग्न ठरवलं होतं आणि ती त्यांच्यावर वचनबद्ध राहू शकत नाही असं तिने संतोषला स्पष्टपणे सांगितलं होतं. पण संतोष मात्र तिच्यावर जोर देत राहिला. शेवटी संतोषच्या खूप दबावामुळे वंशिता त्याला शेवटचं एकदा भेटायला मान्य करते. पण तिच्या मनात ठाम ठरवलेलं असतं की हे भेटणं शेवटचंच असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी वंशिता घरातून शाळेला निघाल्याचं सांगून बाहेर पडते. पण तिच्या घरच्यांना तिच्या हाच काहीच माहीत नव्हतं की ती संतोषला भेटायला चालली आहे. संतोष तिला त्याच्या मित्र विशालच्या जुहूतील घरात घेऊन जातो. तिथे ते आधीच भेटले होते. तिथे संतोष वंशिताला मनवायचा प्रयत्न करतो, पण वंशिता ठामपणे त्याचं ऐकायला नकार देते. सांगते की ती घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. संतोष मात्र तिला सोडण्यास तयार नसतो. त्याच्या मनात आधीपासूनच राग खतखतत असतो आणि त्याला वंशितासोबतच रिलेशनशिप टिकवायचं असतं. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद सुरू होतो, कारण संतोषला वंशिताच्या निर्णयामुळे राग आलेला असतो. त्याने ठरवलं होतं की वंशिताने त्याचं ऐकलं नाही तर तो तिला सोडणार नाही. रागाच्या भरात संतोष चाकू घेऊन येतो आणि वंशितावर हल्ला करतो. त्याच्या या हल्ल्यामुळे वंशिता गंभीर जखमी होते आणि या धक्कादायक घटनेला विशाल दुसऱ्या खोलीतून ऐकतो. विशाल धावत येतो आणि दोघे मिळून वंशिताच्या हत्या करतात. हत्या करून त्यांनी तिच्या शरीरावर तिची ओळख पटू नये म्हणून त्यांनी तिचे कपडे बदलतात आणि विशालचे कपडे घातले. वंशिताच्या शरीराला एका मोठ्या सूटकेसमध्ये ठेवले जाते, पण त्यांनी त्या सूटकेसमध्ये वंशिताचे कपडे सुद्धा सोबतच ठेवले, ज्यामुळे पुढे त्यांना ओळख पटवणे सोपे झाले. सूटकेस पॅक करून संतोष आणि विशाल त्यांना ठिकाणी लावण्यासाठी अंधेरीला येतात. ते विरारकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसतात आणि नवीन गावात उतरतात. गावात थोडं पुढे जाऊन एका निर्जन जागी त्या सूटकेस घनदाट जंगलात फेकून देतात. आपलं काम झालं असं समजून ते पुन्हा रेल्वे स्टेशनला येतात आणि तिथून पळ काढून आपल्या घरी निघून जातात. पोलिसांना हे प्रकरण तपासून संतोष आणि विशालच्या विरुद्ध सबळ पुरावे सादर केले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आणि तिथून त्यांना तुरुंगात पाठवलं. मात्र हा केस अजूनही कोर्टात सुरू आहे आणि कोर्ट दोन्ही आरोपींना कठोरात कठोर शिक्षा नक्कीच देईल. मित्रांनो, ही घटना सांगण्याचं कारण सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या कारणासाठी नक्की करा, नाहीतर अशी हानी होऊ शकते. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.